हरियाणा. एका घरात गेल्या 2 वर्षात 4 मुलं पाण्यात बुडून मेली. सगळ्यांना वाटत होतं हा तर दुर्दैवी अपघात आहे. त्यामुळे कोणी त्यावर फार विचारही केला नाही. पण डिसेंबर 2025 मध्ये फक्त 6 वर्षाची विधी लग्नाच्या घरातून अचानक गायब झाली. शोध सुरू झाला आणि ती सापडली स्टोर रूम मधल्या टबमध्ये मेलेली. पहिल्या नजरेत हाही अपघातच वाटावा असं काहीसं चित्र होतं. पण एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती. स्टोर रूमची कडी बाहेरून लावली होती. यावरून पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज तपासलं, फॉरेन्सिक रिपोर्ट आला आणि मग स्पष्ट झालं हा अपघात नाही तर खून आहे. तपास पुढे गेला आणि वारंवार एकच नाव समोर येत राहिलं, पूनम. शांत साधी राहणारी ही महिला, पण चौकशीत तिनं कबूल केलं, हो सगळं मीच केलं. कारण मुलांचं सुंदर दिसणं, त्यांचं कौतुक आणि त्या कौतुकाने निर्माण झाली तिची विकृत ईर्ष्या. या विषारी ईर्षेनेच 1-2 नाही तर 4 छोट्या मुलांचे जीव घेतले. त्यात तिच्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याचाही समावेश होता. त्यामुळे ही साधी सुधी दिसणारी महिला नसून ती हरियाणातली सायको किलर निघाली. एक महिला, तीही एका चिमुरडीची आई, जिनं स्वतःच्या मुलीला तर संपवलंच, सोबतच माहेरी गेली असताना आपल्या भाचीला आणि आता या विधीला. अशी थरकाप उडवणारी घटना समोर आली की माणसातला खरा राक्षस जगासमोर येतो. त्यामुळे अशा राक्षसी मनोवृत्ती कोणत्या घरातून, कोणत्या चेहऱ्यातून बाहेर येतील याची कुणालाच कल्पना नसते. पोलिसांचा तपास अजून सुरू असून फक्त मुलांचेच नाही तर आणखी किती खून झालेत याचाही शोध घेतला जातोय. ही घटना एक इशारा असून समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत, अजून किती क्रूर आणि हिंसक होणार आहोत. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा, कारण अशा विकृत मानसिकतेसमोर कोणीच सुरक्षित नसतं. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.